माझं नाव आनंद. माझं वय 44 वर्षे. माझी पत्नी 3 वर्षांपूर्वी वारली आणि मुलगा शिक्षणासाठी परदेशात आहे. त्यामुळे घरात फक्त मी आणि माझा एकटेपणाच उरलो होतो. माझा धाकटा भाऊ विकास मुंबईला राहतो. त्याची मुलगी तन्वी 21 वर्षांची आहे. तन्वी खूपच देखणी आहे. गोरापान रंग, मोठे डोळे आणि हसल्यावर गालावर खळी पडते. ती जेव्हा हसते तेव्हा माझ्या मनात एक हलकासा सूर्य उगवल्यासारखं वाटतं. एके दिवशी विकासचा फोन आला, दादा, तन्वीला 2 महिन्यांसाठी तुझ्याकडे पाठवू का? तिचे एक्झाम संपलेत आणि तिला थोडा हवापालट हवाय. तुझ्या घरी शांतता आहे, ती तिथे अभ्यासही करेल. मी लगेच हो म्हणालो. अरे हो, पाठव तिला. माझ्या घरात ती आपलीच आहे. 2 दिवसांनी तन्वी आली. दारात उभी राहून हसत हसत म्हणाली, काका, काय झालं? मी आले तर राग आला का? राग? अरे, माझ्या घरात सूर्य आलाय रे. मी हसत तिची सुटकेस आत नेली. त्या दिवसापासून माझं घर पुन्हा जिवंत झालं. सकाळी ती चहा करायची आणि म्हणायची, काका, तुमचा आवडता चहा, 2 चमचे साखर आणि थोडं आलं. रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघे गॅलरीत बसायचो. ती आपल्या कॉलेजच्या स्वप्नांच्या छोट्या छोट्या आठवणी सांगायची आणि मी फक्त मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहायचो. एक रात्र पाऊस खूप जोरात पडत होता. तन्वी माझ्या खोलीत आली. ती थोडी घाबरलेली दिसत होती. काका, एकटीला झोप येत नाहीये, इथे बसू का? बस ना बेटा, मी अंथरुणावर जागा करत म्हणालो. ती माझ्या शेजारी बसली. थोड्या वेळाने तिने हळूच माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, काका, तुम्ही खूप एकटे वाटता. मला तुमच्यासोबत राहायला आवडतं. माझ्या मनात एक वेगळीच भावना जागृत झाली. मीही तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणालो, तू आल्यापासून हे घर पुन्हा घर वाटायला लागलंय. तन्वी, तिने मान वर केली. आमचे डोळे एकमेकांत गुंतले. काही क्षण आम्ही काहीच बोललो नाही. घरात फक्त पावसाचा आवाज घुमत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नाश्ता करताना माझ्या मागे उभी राहिली. माझ्या खांद्यावर हात ठेवून हळूच म्हणाली, काका, तुम्हाला बघून मला खूप बरं वाटतं. मी वळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. मी हसलो. मलाही तुझ्यासोबत असताना खूप चांगलं वाटतं. त्या दिवसापासून आमच्यातलं अंतर हळूहळू कमी होत गेलं. ती मला आनंद काका म्हणायचं सोडून फक्त आनंद म्हणायला लागली आणि मी तिला तन्वी म्हणू लागलो. एकदा संध्याकाळी स्वयंपाकघरात ती काहीतरी करत होती. मी मागून गेलो आणि हळूच तिच्या केसांवर हात फिरवला. ती थरथरली, पण मागे वळली नाही. फक्त हळू आवाजात म्हणाली, आनंद, हे काय होतंय आपल्यात? मी तिच्या कानात पुटपुटलो, मला माहित नाही तन्वी, पण तुझ्या सोबत असताना मला जिवंत वाटतं. खूप वर्षांनी ती माझ्या छातीवर डोकं टेकवून शांत उभी राहिली. मी तिच्या केसात हात फिरवत राहिलो. तिने फक्त एकच वाक्य म्हटलं, मला ही भावना आवडते आणि मी घाबरत नाहीये. स्वयंपाकघरात फक्त आमचे श्वास आणि बाहेर पडणाऱ्या हलक्या पावसाचा आवाज होता. मी तिचा हात हातात घेतला आणि तिला जवळ ओढत हळू आवाजात विचारलं, तन्वी, हे जे होतंय ना, ते बरोबर आहे का? ती माझ्या छातीत तोंड लपवत म्हणाली, मला माहित नाही आनंद, पण जेव्हा तुम्ही मला असं घट्ट धरता तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं. खूप वर्षांनी कोणीतरी माझी काळजी घेत असल्यासारखं वाटतं. मी तिच्या मऊ आणि सुगंधी केसांवर हात फिरवला. तू आल्यापासून माझ्या एकटेपणाला विरजण लागलंय. तन्वी, तुझ्या हास्याने, तुझ्या बोलण्याने आणि तुझ्या छोट्या छोट्या काळजीने मी पुन्हा जिवंत झालोय. ती हळूच माझ्याकडे वळली. आमचे डोळे एकमेकांमध्ये खोलवर पाहत होते. तिचे गाल लाजेने लाल झाले होते. मी तिच्या गालावर हात ठेवला. तिने डोळे मिटले. मी हळूच तिच्या कपाळावर एक छोटासा ओठ स्पर्श केला.
ती थरथरली, पण मागे सरकली नाही. उलट माझ्या कमरेभोवती हात गुंडाळून तिने मला अधिक घट्ट मिठी मारली. आनंद, मला तुमच्याशिवाय आता काही सुचत नाही, ती कुजबुजली. त्या रात्री आम्ही दोघेही गॅलरीत बराच वेळ बसलो. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं आणि मी तिचा हात हातात घेऊन बसलो होतो. काही बोलायची गरज नव्हती, फक्त एकमेकांची उपस्थितीच आम्हा दोघांना पुरेशी होती. दुसऱ्या दिवसापासून आमच्यातलं नातं आणखी जवळ आलं. सकाळी ती चहा घेऊन यायची आणि माझ्या शेजारी बसून बोलायची. रात्री जेवणानंतर ती माझ्या खोलीत यायची आणि म्हणायची, आनंद, मला एखादं चांगलं गाणं ऐकव ना. मी गाणे लावायचो, ती माझ्या शेजारी बसून ऐकायची. कधीतरी तिचं डोकं माझ्या खांद्यावर यायचं आणि मी तिच्या केसात हात फिरवायचो. एका संध्याकाळी ती अभ्यास करत बसली होती. मी तिच्या खोलीत गेलो. काय रे, अभ्यास कसा चाललाय? ती हसली आणि म्हणाली, अभ्यास तर चालतोय, पण मन मात्र तुमच्याकडेच जातंय. मी हसलो. तिने माझा हात पकडला आणि मला ओढून शेजारी बसवलं. आनंद, मला एक वचन द्या. काय? मी इथून गेल्यावर तुम्ही मला विसरू नका आणि हे सगळं फक्त एक स्वप्न होतं असं म्हणू नका. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिचे दोन्ही हात घट्ट धरले आणि म्हणालो, तन्वी, तू माझ्या आयुष्यात आलीस, ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. तुला विसरणं शक्यच नाही. ती उठली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. आम्ही दोघे बराच वेळ एकमेकांना मिठी मारून उभे होतो. तिच्या हृदयाची धडधड मला स्पष्ट जाणवत होती. रात्री झोपताना ती माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आज रात्री इथे झोपू का? एकटीला भीती वाटते. मी मान डोलावली. ती माझ्या शेजारी झोपली. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिने माझ्या हाताला घट्ट पकडलं. आनंद, मी तुमच्यावर खूप प्रेम करते, ती डोळे मिटताना खुसबुजली. माझ्या मनात एक वेगळीच गोड भावना निर्माण झाली. मी तिच्या कपाळावर हळूच स्पर्श केला आणि म्हणालो, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो तन्वी, खूप जास्त. त्या रात्री आम्ही दोघे एकाच अंथरुणावर झोपलो. ती माझ्या हाताला घट्ट धरून झोपली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांत, गोड स्माईल होतं. मी तिच्या केसात हात फिरवत राहिलो आणि मनात विचार करत होतो, हे नातं आपल्याला कुठे घेऊन जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली आणि नेहमीप्रमाणे चहा घेऊन आली, पण आज तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आनंद, आज आपण कुठे फिरायला जाऊया का? फक्त आपण दोघेच. मी हसलो. कुठे जायचं तन्वी? एखाद्या छोट्या डोंगरावर किंवा नदीकाठी, जिथे शांतता असेल आणि फक्त आपण दोघे असू. मी लगेच तयार झालो. आम्ही जवळच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या नदीकाठी गेलो. तिथे फारसे लोक नव्हते, फक्त हिरवीगार झाडं, पाण्याचा मंद आवाज आणि आम्ही दोघे. तन्वी एका मोठ्या दगडावर बसली. मी तिच्या शेजारी बसलो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, आनंद, मी इथे आले त्याला 2 महिने पूर्ण होत आले. लवकरच मला मुंबईला परत जावं लागेल. माझं हृदय दडपलं. मी तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणालो, मला माहिती आहे, पण तू गेल्यावर हे घर पुन्हा रिकामं वाटेल. ती थोडा वेळ शांत राहिली, मग हळूच म्हणाली, मी तुमच्यावर खरंच प्रेम करते. हे पुतणीकाकाचं प्रेम नाही, हे खूप वेगळं आणि खूप गाढ आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणालो, तन्वी, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी पुन्हा हसायला शिकलो. मला जगण्याचं एक नवीन कारण मिळालं. ती डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहत म्हणाली, मग आपण हे प्रेम लपवून ठेवायचं की जगाला सांगायचं? मी तिच्या कपाळावर एक छोटं किस केलं आणि म्हणालो, सध्या आपण हे फक्त आपल्यापुरंच ठेवूया. जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू. पण मला एक वचन दे, कितीही दूर गेलीस
तरी तुझं आणि माझं नातं कधीच संपणार नाही. ती हसली. तिच्या गालावर पुन्हा तीच गोड खळी पडली. तिने मला घट्ट मिठी मारली. आम्ही दोघे त्या नदीकाठी बराच वेळ एकमेकांना मिठी मारून बसलो होतो. सूर्य मावळत होता आणि त्याचा नारंगी प्रकाश आमच्या चेहऱ्यावर पडत होता. तो एक अतिशय सुंदर क्षण होता. रात्री घरी परतल्यावर ती माझ्या खोलीत आली. आज मी तुमच्यासाठी खास डिनर बनवते, ती हसत म्हणाली. जेवण झाल्यावर आम्ही गॅलरीत बसलो. तिने माझ्या मांडीवर डोकं टेकवलं आणि मी तिच्या केसात हात फिरवत होतो. आनंद, मी कधीही कोणावर एवढं प्रेम केलं नव्हतं, ती कुजकुजली. मी तिच्या केसांवर ओठ टेकवले आणि म्हणालो, मीही नाही तन्वी, तू माझी पहिली आणि शेवटची खरी प्रेम कहाणी आहेस. ती माझ्या छातीवर तोंड लपवून हसली. आम्ही दोघे त्या रात्री खूप उशिरापर्यंत बोलत बसलो. तिच्या भविष्याच्या स्वप्नांबद्दल, माझ्या एकटेपणाबद्दल आणि आपल्या या नवीन नात्याबद्दल. 2 महिने कसे झटक्यात निघून गेले समजलेच नाही. तन्वीच्या जाण्याचा दिवस जवळ आला होता. अखेरची रात्र ती माझ्या खोलीत आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आनंद, उद्या सकाळी मला जावं लागेल. मी तिला जवळ ओढलं आणि घट्ट मिठी मारली. माहिती आहे तन्वी, पण तू माझ्या हृदयात कायम राहणार आहेस. ती रडत रडत म्हणाली, मी कधीच असं कोणावर प्रेम केलं नव्हतं. तुम्ही मला प्रेम काय असतं ते शिकवलंत, तुम्ही मला जिवंत केलंत. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, तन्वी, तू माझ्यासाठी फक्त पुतणी नव्हतीस, तू माझी साथ, माझी शांती आणि माझं प्रेम आहेस. तू मुंबईला गेलीस तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडत होती. मी तिच्या केसात हात फिरवत तिला शांत केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तयार झाली आणि मी तिला स्टेशनला सोडायला गेलो. गाडी येण्याच्या आधी तिने मला शेवटची मिठी मारली आणि माझ्या कानात कुजबुजली, मी तुमची आहे, कायमची तुमची. गाडी निघाली तेव्हा तिने खिडकीतून हात हलवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक गोड हसू होतं. मी घरी परतलो. घर पुन्हा शांत झालं होतं. पण यावेळी ते रिकामं नव्हतं, कारण माझ्या हृदयात आता तन्वी पूर्णपणे भरून राहिली होती. कधी कधी रात्री मी गॅलरीत बसतो, आकाशाकडे पाहतो आणि हळूच म्हणतो, तन्वी, तू कुठेही असलीस तरी सुखी राहा, मी तुझं प्रेम नेहमी जपून ठेवी. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तयार झाली आणि मी जड अंतःकरणाने तिला स्टेशनला सोडायला गेलो. प्लॅटफॉर्मवर गर्दी होती, पण आम्हा दोघांना फक्त एकमेकांचाच चेहरा दिसत होता. गाडी येण्याच्या आधी तिने सर्व जगाची पर्वा न करता मला शेवटची घट्ट मिठी मारली आणि माझ्या कानात हळूच कुजबुजली, मी तुमची आहे, आनंद, कायमची तुमची. गाडी सुरू झाली तेव्हा तिने खिडकीतून बाहेर हात हलवला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्याच वेळी तिच्या चेहऱ्यावर एक असं गोड हसू होतं, जे मला जगण्याचं बळ देत होतं. ती जाणारी गाडी आणि दूर जाणारी तन्वी मी तोपर्यंत पाहत राहिलो, जोपर्यंत ती नजरेआड झाली नाही. मी जड पावलांनी घरी परतलो. घराचा दरवाजा उघडला आणि पुन्हा एकदा तीच जुनी शांतता माझ्या अंगावर आली. पण यावेळची शांतता वेगळी होती. यात पूर्वीसारखा जीवघेणा एकटेपणा नव्हता. घर शांत झालं होतं, पण रिकामं नव्हतं, कारण घराच्या कानाकोपऱ्यात तन्वीच्या आठवणी, तिचा सुगंधी वावर आणि तिचा हसरा चेहरा रेंगाळत होता. माझ्या हृदयात आता तन्वी पूर्णपणे भरून राहिली होती. स्वयंपाकघरात गेलो तर तिचा तो चहाचा कप दिसला. गॅलरीत गेलो तर तिच्यासोबत घालवलेल्या रात्री आठवल्या. ती शरीराने मुंबईला गेली असली तरी तिचं मन याच घरात माझ्यापाशी ठेवून गेली होती. त्यानंतरचे दिवस आमच्यासाठी सोपे नव्हते, पण आमच्यातील नातं आणखीनच दृढ होत गेलं. रोज रात्री तिचा फोन यायचा. व्हिडिओ कॉलवर जेव्हा ती समोर यायची तेव्हा 2 महिन्यांपूर्वीची तीच गोड खळी तिच्या गालावर उतरायची.
ती मुंबईतील तिच्या कॉलेजच्या गोष्टी सांगायची, तिच्या मैत्रिणींबद्दल बोलायची आणि शेवटी हळूच औंढा गिळून विचारायची, आनंद, जेवलात का? आपली गॅलरी तुमची वाट पाहत असेल ना. आम्ही तासनतास फोनवर बोलायचो. अंतर वाढलं होतं, पण आमच्या भावना एकमेकांमध्ये पूर्वीपेक्षाही जास्त गुंतत गेल्या होत्या. जगाच्या नजरेत आम्ही काकापुतणी होतो, पण आमच्या खाजगी विश्वात आम्ही दोन निखळ जीव होतो, ज्यांनी एकमेकांना जगण्याचा अर्थ दिला होता. आता कधी कधी रात्री जेव्हा मला झोप येत नाही, तेव्हा मी एकटाच गॅलरीत येऊन बसतो. थंड वारा सुटलेला असतो, समोर रात्रीचा मिट्ट अंधार असतो आणि वर आकाशात चमचमणारे तारे असतात. मी हातातील चहाचा कप पकडतो, ज्यात आता 2 चमचे साखर आणि थोडं आलं नसतं, कारण तिच्या हाताची ती चव फक्त तिच्याच सोबत गेली होती. मी आकाशाकडे पाहतो, डोळे मिटतो आणि मला तन्वीचा तो मऊ स्पर्श, तिचा सुगंधी श्वास आणि माझ्या छातीवर ठेवलेलं तिचं डोकं आठवतं. मी मंद हसतो आणि आकाशातील एका चमकत्या ताऱ्याकडे पाहत मनातून हळूच म्हणतो, तन्वी, तू जगाच्या पाठीवर कुठेही असलीस, कोणासोबतही असलीस, तरी नेहमी सुखी राहा. लोक या नात्याला काय नाव देतील मला माहीत नाही, पण तू माझ्या या कोरड्या आयुष्यात आणलेला तो प्रेमाचा प्रकाश मी कधीही विझू देणार नाही. मी तुझं हे निस्सीम प्रेम, तुझा तो निरागस विश्वास माझ्या हृदयात शेवटच्या श्वासापर्यंत असाच जपून ठेवी, अगदी कायमचा.